चला आज कोलंबीचा आपण रसा करूया, कोलंबी आणि शेंगांचा रसा करूया। तुम्ही पण एकदा करून बघा, ट्राय करून, एकदम मस्त लागते, भारी लागते भन्नाट। आणि ही नारळ घेतलेला आहे, सुका खोबरा, इथं कोथिंबीर घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, बटाटा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे आणि 2 मिरची घेतलेली आहे फोडणीसाठी। आणि फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे। पोटे मसाला घेतलेला आहे, गरम मसाला। चला तर आता कृतीला सुरुवात करूया। चला आता आपण वाटण करून घेऊया। सुकं खोबरं टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, 2 मिरची टाकलेली आहे, आलं आणि लसूण वाटायचं आहे। चला आपण आता तेल टाकलेलं आहे आणि आता कांदा टाकून घेऊया। मस्त असं कांदा टाकायचा आहे। चला कांदा झालेला आहे आपला आता, आणि आता हा आपण वाटण केलेला ना तो टाकून देऊया। आता आपण वाटण टाकून दिलेलं आहे, आणि त्याच्यातच आपल्याला आता टोमॅटो पण परतवायचा आहे। चला आता आपण थोडासा लाल तिखट टाकून देऊया। चला आता आपण पाणी टाकून घेऊया, त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया। मस्त असं पाणी ॲड केलेलं आहे। चला चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे, आणि कोलंबी टाकून घेऊया। आणि बटाटा पण टाकून देऊया। चला आता आपण शेंगा टाकून घेऊया, शेवगाची। मस्त अशी शेंगा आणि कोलंबीचा रसा बनवून बघा, टेस्टी भारी लागते। चला आता आपला खाण्यासाठी रसा तयार आहे। कोलंबी आणि शेंगाचा, कोलंबी शेंगा आणि बटाटा रसा खाण्यासाठी तयार आहे। माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, स्वस्त खा, मस्त राहा। कोलंबीचा रसा।